91 ते 92 सालापासून सावदा पोलीस स्टेशनचे माझे संबंध म्हणून काम करून घ्यायचं, साहेब असेल तर साहेब म्हणून काम करून घ्यायचं आणि चुकीचं असेल तर साहेबांना विनंती करायची. मी तिथं दादागिरी करून काही काम केलेले नाही आणि कोणाचे काम केले असतील तर एखाद्याने सांगावं की मी त्याच्याकडून 1 रुपया पैसा घेतले. मी जे प्रेमापोटी पोलीस असतील, काही तलाठी असतील, काही जे अधिकारी असतील, हे जे जोडले होते हे माझ्या प्रेमापोटी जोडले होता की मनुष्य माझ्या नसा नसात पक्षाचं काम होतं. आणि आजही सांगतो मी की जरी मला पक्षाने उमेदवारी दिली नसली तर मी ते मानत नाही. पक्ष जर कोर कमिटी ठरवून माझी उमेदवारी कॅन्सल केली असती तर मला मान्य होतं, परंतु एखादा मनुष्य निर्णय घेत असेल तर तो पक्षाचा निर्णय नाही. पक्ष हा पक्ष आहे. मी आज पक्षातून निलंबित नाही, आजही पक्षात आहे, भविष्यातही पक्षातच काम करेल. मी पक्षाशी गद्दारी केलेली नाही, करणार नाही. अपक्ष निवडणूक लढत आहे याचा अर्थ असा नाही. निवडणूक ही प्रक्रिया आहे. नुसता तुम्हाला रामराम करत नाही तर त्याचा अधिकार काय हो तुम्हाला मत मागण्याचा अधिकार आहे की तुम्ही 2 लोकांची कामं केली आहे. जर तुम्ही कोणाची कामं करत नसाल आणि म्हणाल की मी पैशाच्या जोरावर मत मागत असेल त्याला काही अर्थ नाही आहे. मग उद्याच्या दिवशी टाटा बिर्ला येतील आणि तुमच्यावरती राज्य करतील, सावदाच्या नगराध्यक्ष तेच राहतील. पद्धत आहे आणि लोकशाही पद्धतीमध्ये तो लढविण्याचा अधिकार ज्याचं मतदार यादीमध्ये नाव असेल त्याला आहे. मग आम्ही लढवत आहे याच्यात काय स्थिती आहे? आम्ही का लढवू नाही निवडणूक? आमचा अधिकार नाही तो. आणि आम्ही इतक्या 15-20 वर्षापासून जर जनतेची सेवा करत आहोत तर आम्ही ती लढवत आहोत. आजमावणारे आम्ही आहे, मत देणारी जनता आहे. जनतेने ठरवायचं की कोणाला मत द्यायचं. 2 दिवसापूर्वी इथं एका मोठ्या नेत्याची सभा झाली, तुम्ही ऐकायला होते. त्या नेत्याने सांगितलं की एका स्टेजवरती सगळं उमेदवार उभे करा, जो तुम्हाला लायक वाटत असेल त्याला तुम्ही निवडून द्या. तुम्ही बोलवाल तेव्हा तुमचा काम येत असेल अशा उमेदवाराला निवडून द्या. गावाचा विकास करायचा आहे. आणि अशा पद्धतीमध्ये कोणी बाहेरून आपली मनं भडकवेल, आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करेल, यात आपल्या गावाचा विकास नाही. बऱ्याच जणांनी सांगितलं की मी विकास केला, निधी मी दिला, मी निधी आणला, मी केलं. या शहरामध्ये खासदार हरिभाऊ गावडे यांच्या नावाचे बोर्ड लागलेले पाहिले असाल तुम्ही. स्टेशन रोडने स्मशानभूमीत गेले असाल, खासदार हरिभाऊ गावडे यांचं नाव लिहिलेलं आहे. आमदार निधीतून काम केलं तर आमदाराच्या नावाचा बोर्ड तिथं लावावा लागतो. मग मला एक सांगा तुम्ही की इतक्या दिवसामध्ये सावदा शहरात कुठे आमदाराचा आणि कुठे खासदाराचा बोर्ड लागलेला आहे? एक कामावर सांगा तुम्ही. 100 बोर्ड लावले आम्ही गावात, यांच्या हस्ते उद्घाटन, यांच्या हस्ते भूमिपूजन. पण त्यांच्या स्थानिक निधीतून सांगा मला की स्थानिक निधीतून एक काम आहे, जबाबदारी आहे की त्या नेत्याला मोठं करायला पाहिजे असं. परंतु ते गोष्ट तुम्ही पण ऐकली असेल, आता सगळेच गोष्ट सांगता, मी पण सांगतो की ते नदीचा पूर येतो आणि मग ते माकडे आणि माकडाचं पिल्लू असतं, मग ते पाणी वाढत जातं, मग ते वरती जात जातं, ते माकडे त्याच्या पिल्लाला खाली दाबते नाही ते वरती येतं. हा असा प्रकार चालला आपला. एखादा वर येत असेल तर त्याला पाण्यात दाबायचं, झाला आपण वरती यायचं. कोणाला मोठायची दिली याचा अर्थ त्यांनी निधी दिला असं नाही आहे. विनंती आहे की आमदाराचं क्षेत्र विधानसभा क्षेत्र तालुका आहे, जिल्हा आहे. मग माझं म्हणणं आहे की यावर ते रावेर रोड खूप खराब झाला आहे, तिथं करा ना. सावदा ते मुक्ताई नगर खूप खराब आहे, तो रस्ते करा. शहरात हे नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे आहे, हे उमेदवार शहरातले कामं करण्यासाठी उभे आहे. यांना करू द्या हे कामं नगरपालिकेचे.